आपल्यासोबत सुरत नगरीमध्ये धनगर समाज क्रिकेट असोसिएशन माड मानगाव सहदेव चषक यांच्या माध्यमातून आज आपण पाहतो आणि पहिला सामना आपल्या भेटीसाठी आला खलई आणि त्यांच्या विरुद्ध पलसोंड हा संघ होता, परंतु त्यांच्या समोर नितीन वरक यासारखा फलंदाजी त्या बॅटमधून तब्बल 50 धावा आणि आपल्या टीमला गेल्या अनेक वर्षापासून बॅक फुटला होती, परंतु नक्कीच आज आपल्या बॅटमधून संघाला विजयी केले आणि आपली बॅट नक्कीच या स्पर्धेमध्ये या फलंदाजीमध्ये चमकले आणि आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार भेटलाय. नितीन, खरंच आज सगळ्यांनी तुझी बॅटिंग बघितली, हाफ सेंचुरी आज तुझी झाली आहे आणि खरंच तुला काय वाटतं आणि या मैदानाबद्दल आयोजनाबद्दल तू काय बोलशील? आयोजन तर एकदम अप्रतिम आहे, ग्राउंड ही अप्रतिम आहे. सुंदर आयोजन आणि नियोजन आहे. आयोजन आहेच, परंतु तुझी जी बॅट होती बॅटमधून जे येणारे षटकार होते 7-8 षटकार होते, ते षटकाराबद्दल तू काय बोलशील आणि तुझ्या फलंदाजीबद्दल काय बोलशील? खूप वर्ष माझा बॅट फॉर्म चालू होता, पण माझ्या संघाने आणि माझ्या फॅमिलीने कधी माझ्यावर विश्वास दाखवला नाही आणि त्यांच्या विश्वासामुळे मी आज हे मॅन ऑफ द मॅच हकदार ठरले. नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील भेटलाय आणि या स्पर्धेची शेवटची स्पर्धा होती आणि काय विचार केला होता या स्पर्धेबद्दल जेव्हा ही स्पर्धा ठरली की सुरत ठिकाणी आहे, तेव्हा तुझ्या मनामध्ये काय विचार होता की पहिला सामना तुमचा होता आणि गेल्या टायमाला खलई संघाने तुम्हाला पराभूत केलं होतं? नक्कीच त्या पराभूत नंतर डोक्यामध्ये काय प्लॅनिंग होतं त्याच्यामुळेच ही खरं आज तुझ्या गोलंदाज देखील कमबॅक केलाय, चांगली गोलंदाजी केली आहे फलंदाजी मध्ये, त्याच्या टीम बद्दल काय बोलशील? फर्स्ट ऑफ ऑल तर रुपेश वरकचा धन्यवाद, त्याने एवढी चांगली गोलंदाजी केली. आणि फलंदाजी तर मागच्या मॅचला आम्ही हातातली मॅच हरलेलो, त्याच्यामुळे आता विचारच केलेला शेवटची मॅच आहे तर नंबर मारायचा, त्या हिशोबाने बॅटिंग करत होतो. नक्कीच आपल्यासोबत नितीन वरक होता, नक्कीच त्याची बॅटिंग चांगली राहिलेली आहे आणि खरंच आज संघाला गर्व असेल, अभिमान असेल, गावाला देखील अभिमान असेल आणि तुला पुढील येणाऱ्या सर्व सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि ऑल द बेस्ट.